सर्व अच्युत गोत्रे आणि बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू महादायसाच्या प्रश्नाला उत्तर देताना आपला पूर्वपरिचय देतात. श्रीचक्रपाणी प्रभू महाराजांनी कोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं कुठं लीळा केल्या आणि त्या अवतारानंतर कोणत्या पद्धतीनं मी अवतार स्वीकारला हे सांगता आहे. ज्यावेळेस कामाख्यानिमित्ताने श्रीचक्रपाणी प्रभू महाराजांनी आपला देहत्याग केला, अगदी त्याच वेळेस गुजरात राज्याचे जे प्रधान पुत्र आहे हरिपाळदेव, हे विशालदेव हे प्रधानाचे पुत्र होते. त्या राजाला कोणत्या प्रकारचा वारसदार नसल्यामुळं त्यांनी आपल्या प्रधानालाच अर्थात विशालदेवालाच राजा करून टाकलं होतं आणि त्यांचे हे प्रधान पुत्र त्याच वेळेस त्यांचं देहावसन झालं आणि अंत्यसंस्कारासाठी स्मशानात त्यांना आणण्यात आलं. आणि शेवटचं आपल्या पुत्राचं तोंड बघावं या अनुषंगाने विशाळदेव ज्यावेळेस आपल्या मुलाचं तोंड बघण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांचं नेत्र उघडं दिसलं आणि ते अत्यंत आनंदित झाले. सर्वांना आनंद झाला. त्यांची जी आई आहे मालनदेवी, त्यांनाही आनंद झाला. त्यांची जी पत्नी आहे कमळाईसाला सौभाग्याचं कुंकू भेटलं म्हणून आनंद झाला. आणि मग वाजत गाजत ती दुःखातली जी यात्रा होती ती आनंदात परावर्तित होऊन आपल्या मुलाला अर्थात हरिपाळदेवाला वाजत गाजत राज्यात घेऊन आले. सर्वांना आनंद झाला. आता हे हरिपाळदेव राहिले नव्हते, परंतु त्यांना मात्र ते माहीत नाही. आणि मग हरिपाळदेवाच्या जे सर्व सवय आहे, संस्कार आहे, हे सर्व स्वामी श्रीचक्रधरांनी अर्थात श्रीचक्रपाणी प्रभू महाराजांनी स्वीकारलं. गोपाळाची शपथ किंवा जुगार खेळणे अशा काही सवयी होत्या, त्या त्यांनी स्वीकारल्या. परंतु तरीही हे जे विशाळदेव होते ते अत्यंत हुशार राजे असल्यामुळं त्यांना संशय आला की कोणी आपल्या मुलाच्या शरीरामध्ये एखाद्या विद्यावंतांनी प्रवेश करून या भोगलालशे पायी तर आले नसावे. आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्व सैन्यांच्या माध्यमातून आजूबाजूला जे दरी डोंगर इथं काही एखादं शरीर पडलेलं आहे का असं शोधायला लावलं, परंतु त्यात ते यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी जी कमळाईसा आहे, जी हरिपाळदेवाची पुरश्रमीची पत्नी, तिला एकांकीच्या काही गोष्टी विचारल्या. त्यातूनही त्यांची शंका क्लिअर झाली आणि मग त्यांची मनाची मानसिकता पूर्ण झाली की हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच पुत्र हरिपाळदेव आहे आणि म्हणून राज्य करायला सुरुवात झाली. परंतु श्रीचक्रपाणी प्रभू महाराजांनी हरिपाळदेवाचं पतित उठवलं होतं. हे काही राज्य उपभोगासाठी नाही, जीव उद्धारण्याचं व्यसन घेऊन त्या परमेश्वराने अवतार स्वीकारला होता. त्या हरिपाळदेवाचं काही कणव असल्यामुळं त्यांचं शरीर उठून त्यांना सुखफळाला पाठवलं होतं. त्यांचे आई वडील पत्नी यांची काही कणव असेल आणि तिथल्या सर्व राज्यातले काही जेवी संबंधात आलेले जीव असतील त्यांच्या काही कणवेच्या अनुषंगाने परमेश्वराने तिचा अवतार स्वीकारला होता. ते त्यांना द्यायचं होतं. आणि पूर्णपणे त्यांनी हरिपाळदेवाचे जे गुण आहे, वैशिष्ट्य आहे, संस्कार आहे ते स्वीकारलेले होते. त्यातला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे जुगार ते खेळायची ती सवय होती. परंतु जुगार खेळायला जायचे तर ते कधी हरत नव्हते, जिंकायचे आणि तिथंच ते वाटून द्यायचे. परंतु एक दिवस त्यांनी हारणं स्वीकारलं आणि ते हारले. कारण का तर त्या परमेश्वराला जीव उद्धारण्याचं व्यसन असल्यामुळं ती प्रवृत्ती त्यांना झालेली होती आणि काहीतरी निमित्त पाहिजे होतं. आता ह्या गुजरात राज्यामध्ये जे हरिपाळदेव आहे, ज्यांच्या शरीरामध्ये चक्रपाणी प्रभू महाराजांनी प्रवेश केलेला आहे, ते 14 वर्ष राहिले. 14 वर्षानंतर
त्यांनी त्या पद्धतीचा तो योग असेल, प्लॅन असेल, नियोजनबद्ध कार्यक्रम असेल, अशा पद्धतीनं तो परमेश्वराने आखलेला आहे. तिथल्या जीवाची कणव संपली, आता महाराष्ट्रात येण्याची वेळ झालेली आहे. महाराष्ट्रातल्या जीवांची कणव निर्माण झालेली आहे. अशा जीव उद्धारण्याच्या प्रवृत्तीनं परमेश्वराने ते सर्व जे आहे धन ते हरले आणि हरल्यानंतर काही कर्जाऊ घेतलं आणि तेही हरले. आता त्यांना जे द्यायचं आहे त्यांच्याकडे काहीच नाही देण्यासाठी. स्वतःच्या अंगावरचे दागिने दिले, आपले जे दास आहे आपल्याबरोबर आले त्यांचे दागिने दिले आणि तरीही उसनवारी झाली, कर्ज झालं आणि म्हणून ते घरी येतात. परंतु घरी यायला निघाल्यानंतर ते जे घेणेकरी आहे ते म्हणतात, तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही जर गेले तर आमचं कोण देईल, म्हणून तुम्ही इथंच द्या. मग ते राजवाड्याच्या वेशीपर्यंत आलेले आणि त्यांनी सांगितलं, मला गोपाळाची आण, जोपर्यंत मी तुमचं जे बी देणं आहे ते देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. आणि मग त्यांना ती गॅरंटी येते. आणि मग ते आल्यानंतर आपली जी पत्नी आहे कमळाईसा त्यांना सांगते की तुमच्याकडचे जे दागिने आहे ते मला द्या. ती विचारते कशासाठी, मी असं हरलेलो आहे आणि मला ते देणं आहे. आणि त्यांना मी गोपाळाची शपथ सांगितलेली आहे की मी जोपर्यंत तुमचं देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही, त्यामुळे तुम्ही द्या, तुम्हाला नंतर आम्ही करून देऊ. परंतु स्त्री स्वभावानुसार त्यांनी ते देण्यास नाकारलं, कारण ते म्हटले आमचं ते माहेरचं आमच्या वडिलांनी दिलेलं आहे, त्यांनी विचारलं तर आम्ही काय सांगू. आणि म्हणून ती उदासीनता परमेश्वराने स्वीकारली. बरेचसे सेवेकरी होते, मर्दाना मादणे करणारे, बाकीचे सर्वच ते येऊन गेले, परंतु हरिपाळ देव आहे त्यांनी उदासीनता स्वीकारल्यामुळं कोणत्या प्रकारची आंघोळ नाही, जेवण नाही, कोणत्या प्रकारचं जे बी सकाळी जो कार्यक्रम असतो तो कोणत्या प्रकारचा त्यांनी केला नाही. आणि त्याच वेळेस त्यांचे आईवडील येतात, विचारपूस करतात आणि आपल्या राजपुत्राचं सर्व आटोपलं का, आंघोळ आटोपली का, देवपूजा आटोपली का असे विचारतात. आणि ते कारण त्यांच्या समोर येतं. आणि ते कारण आल्यानंतर स्वतः जे त्यांचे वडील होते विशालदेव ते त्यांच्याकडे जातात आणि सांगतात की सर्व राजवैभव आहे हे कोणासाठी आहे, तुमचंच आहे, तुम्हीच वारसदार आहे, त्याच्यामुळं जे बी देणं आहे ते आपण देऊ, काळजी करू नका. आणि मग त्यांनी ते त्यातून ते दिलेलं आहे. आणि नंतर मात्र त्यांनी सर्व केलं. परंतु हेच कारण आणि हेच निमित्त घेऊन जे हरिपाळ देव आहे त्यांनी उदासीनता स्वीकारलेली आहे आणि रामयात्रेच्या निमित्ताने प्रभुदर्शनासाठी मी जातो असा हट्ट धरलेला आहे आईवडिलांकर. आता त्यांचे जे वडील होते विशाळदेव ते राजे होते, ते म्हणतात आजूबाजूला आपले सर्व शत्रू पक्षाचे राज्य आहे आणि तिथं जाणं धोक्याचं आहे आणि आपण राजे आहोत, आपण स्वतः प्रत्यक्ष असं जाण्याची गरज नाही. पुरोहितामार्फत, ब्राह्मणांमार्फत, जे आपले सेवक आहे त्यांच्यामार्फत जे बी पूजा आहे ती आपण पाठवून देऊ आणि करून घेऊ. परंतु यांना निमित्त पाहिजे होतं आणि त्यामुळं त्यांनी तो हट्ट धरला तरीही ते ऐकेनात. मग त्यांनी आपल्या जेवणामध्ये एक एक पदार्थ त्यागायला सुरुवात केली. नैराश्य, उदासीनता यांना जाणवावी, समजावी, लक्षात यावी या उद्देशाने परमेश्वराने केलेला तो नियोजनबद्ध प्लॅन होता. आणि त्या अनुषंगाने मग त्यांच्या आईला आपोआपच प्रेम वाटलं, कीव वाटली आणि ते आपल्या नवऱ्याला अर्थात विशाळ देवाला, ती त्यांची जी आई आहे मालिनी देवी, ती सांगते की जे आपले राजपुत्र आहे यांनी उदासीनता स्वीकारलेली आहे, यांची श्रीमूर्ती ती कोमजलेली आहे, आता तुम्ही काहीतरी नियोजन करा, काही सैन्यबरोबर त्यांच्याबरोबर पाठवा आणि संरक्षणात रामयात्रेला पाठवा, कारण आता हे ऐकणं शक्य नाही. आणि मग त्यांनी ही सर्व खबरदारी घेतली. त्यांचे जे सेवेकरी आहे, सैनिक आहे, असं लवाजमा देऊन हरिपाळ देवाबरोबर रामयात्रेसाठी सर्व व्यवस्था करून पाठवलेलं आहे. आणि तेही त्याच वेळेस निघालेले आहे, कारण पाहिजे होतं निघण्याचं आणि त्या निघण्यासाठीच हे सर्व देवाने उपद्व्याप केलेला होता. आणि मग यातून आता कसं सुटायचं त्याच्यावरही देवाने आयडिया घेतली होती. ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला जायचे त्या त्या ठिकाणावरून 2-2, 4-4 लोक पाठीमागं आपली क्षेमकुशल वार्ता समजण्यासाठी पाठवत होते. आणि असं पाठवता
बरेचसे सैन्य संपले. आता शेवटचे 2 सेवेकरी राहिले, ते मात्र जायला तयार नाही. आणि मग त्यांनाही कसं करायचं, तर रात्री झोपेत ठेवून सर्व कपडे वगैरेचा त्याग करून स्वामी श्री चक्रधर हे जे आहे हरिपाळदेव पूर्वश्रमीचे, ते तिथून निघाले. देऊळवाड्याहून ते डायरेक्ट देऊळवाडा इथून त्यांनी चकवा देऊन डायरेक्ट रुद्धपूरला आलेले आहे. आणि रुद्धपूरला आल्यानंतर त्याच वेळेस नेमकी गोविंदरू बाबांची जी सुंदर अशी श्री मूर्त आहे, रांदवन हातात फिरत होते. श्यामश्री मूर्ती होती, भेंबीपर्यंत वाढलेली दाढी, धोत्राचा एक भाग नेसलेला, दुसरा उरलेला भाग उपरण्यासारखा अंगाला गुंडाळलेला, अशा अवस्थेत आकाशाकडे पाहत स्वतःशीच बोलत आणि तिथले जे व्यापाऱ्यांचे जे दुकानं होते त्या पदार्थाशी खेळ करत करत त्या विक्रेत्यांबरोबर त्यांचं ते काहीतरी घेऊन चाखत टाकून देत, अशा पद्धतीने तो प्रसाद ते सर्व करत होते. आणि अगदी त्याच वेळेस स्वामी श्री चक्रधर त्यांच्या समोर गेले. आणि गेल्यानंतर श्रीप्रभू बाबांनी शेंगुळबुड्डे अर्थात गोड भजी काही असतील एखादा पदार्थ त्यावेळेचा, त्यांनी तो घेतला प्रसाद म्हणून. अरे घे म्हणे, घ्यायची म्हणे, अशा त्यांच्या पद्धतीनं स्वामी श्री चक्रधरांकडं म्हणजे पूर्वश्रमीचे हरिपाळदेव आहे त्यांच्याकडं तो फेकला. आणि त्यांनी तो वरचेवर झेलला, दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला. श्रीप्रभू म्हणितले, आया माझा हा श्रीचक्र आला म्हणे, घे म्हणे, आता होय म्हणे. अशा पद्धतीनं त्यांनी ते प्रसाद त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनीही तो अत्यंत नम्रपणे तो स्वीकारलेला आहे, घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर श्रीचक्र नाम पण स्वीकारलं, परावर शक्तीचा स्वीकारसुद्धा केला. आणि तिथूनच मग परमेश्वरनी नामकरण झाल्यानंतर ज्ञान व प्रेम ह्या जीवांना देण्यासाठी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करण्यासाठी, जीवाला ज्ञान प्रेमातून मुक्तता देण्यासाठी आणि अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी श्री चक्रधर म्हणून पुढे परमेश्वरांनी अवतार स्वीकारून आपल्या कार्याला सुरुवात केली. आणि इथंच नेमकं आपण बघत आलो की ज्ञान झाल्यानंतर वैराग्य उपसतं असं आपल्या परंपरेने अर्थ लावलेला आहे. तिथून परमेश्वरांनी ज्ञान झालं म्हणून आता त्यांना वैराग्य उपजलं आणि म्हणून ते सालबर्डीला 12 वर्ष राहिले, असं परंपराच्या माध्यमातून आपण आजपर्यंत ऐकत आलो. वास्तविक परमेश्वर जो आहे तो ज्ञानमय स्वरूप आहे. त्यामुळं ज्ञान झालं आणि नंतर मग वैराग्य उपजलं अशातला काही भाग नाही, कारण परमेश्वर निराभिमान आहे. त्यामुळे त्या परमेश्वरामध्ये हे निर्माण होणं हे आपल्या बुद्धीला पटणारं नाही आहे. परंतु परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात, या जीवासाठी अवतार घेतात, जीवासारखं होऊन येतात, म्हणून जीवाचे देवधर्म आणि देहधर्मही स्वीकारतात. आता इथून पुढंच परमेश्वरांनी अवतार स्वीकारला आणि कार्याला सुरुवात केली, आणि इथून पुढेच मग परमेश्वर या जीवाला ज्ञान प्रेम देऊन उद्धार करणार असंही नव्हे. ज्या मिनिटाला श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी हरिपाळ देवाचं पतित उठवलं तेही परमेश्वर अवतारच होते, फक्त प्रवृत्तीचा भाग होता. ज्यावेळेस ती प्रवृत्ती स्वीकारल्या जाते त्या प्रवृत्तीच्या माध्यमातून अयोग्य जीवाला योग्य करणं, त्यांना अधिकार प्राप्त करून देणं, ज्ञान देणं, प्रेम देणं, हे कार्य परमेश्वराचं सुरू होतं. अर्थात पाठीमागे आपण जे बघितलं 14 वर्ष भरवसपूरला स्वामी श्री चक्रधर राहिले, परंतु तिथं तो पूर्वश्रमीचा जो भाग आहे तो कोणत्याही प्रकारे इथं आलेला नाही आहे. फक्त तिथं होते आणि काही घटना घडल्या आणि त्यातून स्वामी श्री चक्रधर कोणत्या निमित्ताने बाहेर पडले हे आलेलं आहे. अर्थात तिथं कोणाला ज्ञान दिलं, कोणाला प्रेम दिलं, तिथं परमेश्वर म्हणून कोणाला जाणीव बोध दिला, असं कोणत्याही प्रकारचं कार्य न करता परमेश्वरांनी हरिपाळ देवासारखंच राहण्याचं ठरवलं आणि ठरवून ते तसेच राजपुत्रासारखेच राहिले. परंतु याचा अर्थ ते त्यावेळेसही परमेश्वर नव्हते असं नाही, परमेश्वर होते, परंतु त्या जीवाची जशी जशी कणव असते त्या कणवेतो परमेश्वराची प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीनुसारच कार्य वर्तत असतं. म्हणून त्या जीवांनी जे जोडलेलं होतं ते जोडल्यानंतर आणि ते दिल्यानंतर त्यांची कणव संपल्यानंतर मात्र तिथून परमेश्वरांनी बाहेर पडण्याचं निमित्त घेऊन बाहेर पडले.
रुद्रपूरला आले, गोविंदप्रभू बाबांकडून ज्ञान स्वीकार केला आणि आता मात्र ज्ञान आणि प्रेम देण्याची प्रवृत्ती स्वीकारून अयोग्य जीवाला योग्य करण्याचं आणि जीवाला आनंद देण्याचं मिशन स्वतः स्वीकारलं. आणि या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये आपण सत्संगामध्ये चिंतन केलं की 12 वर्ष सालबर्डीला जाण्याचं परमेश्वराचं कारण काय असावं. त्याच्या पाठीमागचे कारण त्यांचे वडील राजे होते आणि राजेवडी असल्यानंतर गेला आता आपला पुत्र, जाऊ द्या, त्याची काय वाट बघायची असं म्हणून तर कोणी सोडणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते विचार करून शोधण्यासाठी सैन्य पाठवले असतील, इथल्या महाराष्ट्रातले राजे वगैरे असतील त्यांच्याकडं चौकशी केली असेल आणि ती वेळ परत येऊ नये. स्वामी श्री चक्रधरांना पूर्णपणे हरिपाळ देवाला पूर्णपणे यांनी विसरावं आणि आत्ता आपल्याला जे जीव उद्धारण्याचं कार्य आपण स्वीकारले ते आपल्याला पूर्ण स्वातंत्र्याने करता यावं. ज्या ज्या जीवाची जी जी कणव आहे त्यांना ज्ञानपाळी, प्रेमपाळी, बोध, दर्शन सर्व घडवून मुक्तीला न्यावं ही प्रवृत्ती असल्यामुळे परमेश्वरांनी ती अवस्था स्वीकारली आणि त्यालाच वैराग्य अवस्था म्हणतात. कारण तिथलं सर्व वर्णन असं आलेलं आहे की एकांकी राहणे, फक्त मुक्ताबाई त्यांना भेट झाली तिथं. ती एक लीळा सोडून तिथं कोणत्याही भक्ताची त्यांची भेट नाही. अत्यंत विरक्तीनं, वैराग्याने तिथं 12 वर्ष स्वामी श्री चक्रधरांनी वास केल्यानंतर मात्र सर्व नियोजनबद्ध जे जीवाला कुठं भेटायचं, कसं भेटायचं अशा पद्धतीनं तिथून 12 वर्षानंतर देव निघाले. आणि निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने एकांकीच्या लीळा चालू होतात. त्यानंतरही बरेच वर्ष देव एकांकी पूर्ण महाराष्ट्रात फिरले आणि ह्या एकांकीच्या लीळासुद्धा प्रसंगानुरूप महादाईसाला देव सांगतात. त्याच आपण वेळोवेळीनुसार बघणार आहोत. आज परमेश्वर सालबर्डीला आहे, सालबर्डीवरून आता निघण्याच्या तयारीत आहे आणि निघाल्यानंतर ते आता कुठं पुढं जातील, कोणत्या भक्ताला भेटतील आणि कशा पद्धतीनं हा त्यांचा जीव उद्धारण्याचा प्रवास सुरू आहे आणि त्यांच्याबरोबरच आपण कसे आहोत याचं सर्व चिंतन आपण करणार आहोत. पूर्वश्रमीचं किंवा पूर्व इतिहास आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आपलं रहस्य आहे. ज्याला बोध आहे त्याला हे समजेल, कळेल. कारण परमेश्वर पतित उठवतात म्हणजे परमेश्वर अवताराचा प्रकार आहे. ज्या मृत शरीराला कोणीही 5 पैशालासुद्धा घेणार नाही आणि त्या मृत शरीराचा कोणत्या प्रकारचा उपयोग होणार नाही असं मृत शरीर उठवण्याचं कारण परमेश्वराचं आहे का त्या जीवाला सुखफळाला पाठवायचं, त्याचीही ती कणव आहे. आणि जर आपण असं म्हटलं की ज्ञान घेतल्यानंतर, ज्ञान स्वीकारल्यानंतरच परमेश्वराचं अवतार कार्य सुरू होतं, तर ज्यावेळेस हरिपाळ देवाचं पतित उठवलं त्यावेळेस जर परमेश्वराने ते अवतार कार्य स्वीकारलेलं नसेल किंवा ज्ञान स्वीकारलेलं नव्हतं तर मग ते परमेश्वर नव्हते असं जर म्हटलं तर मग त्या जीवाला अर्थात हरिपाळ देवाला सुखफळाला पाठवतील कसे. आणि म्हणून परमेश्वर कधीही केव्हाही कुठेही परमेश्वरच असतात. फक्त त्यांनी स्वीकारलेली प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीनुसार त्यांचं कार्य, ती खावणी त्या परमेश्वराने स्वीकारलेली असते आणि त्याच्यानुसार कार्य वर्तत असतं. आणि म्हणून परंपरेने अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहे. परंतु त्याचं योग्य चिंतन केलं तर त्याचे उत्तर आपल्याला सापडतात आणि त्या उत्तरातूनच आपल्याला पुढं जाता येतं. अशा पद्धतीनं आता सर्वज्ञ श्रीचक्रनी आपलं जीव उद्धारण्याचं कार्य सुरू केलेलं आहे आणि ते आता पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे आणि आपणही ते आपल्या देवाबरोबर पूर्ण प्रवास करत करत आपला आध्यात्मिक प्रवास त्या परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.